कॅन्डल पॅटर्न शिकलो. त्यामधला पहिला टॉपिक काय होता? बुलिश कॅन्डल आणि बेरिश कॅन्डल. हे कॅन्डल मेन आहेत कॅन्डल आपल्या ट्रेडिंग मधल्या. हो मेन आहे. ट्रेडिंग मध्ये लाल, हिरवी, निळी, पिवळी, काळी कोणकोणत्या प्रकारचे कॅन्डल किती कलरचे असतात? सध्या तरी 2 कॅन्डल शिकलो काल. ग्रीन आणि रेड. कायम दोनच राहणार. एक तर मार्केट लाल असतंय नाहीतर ग्रीन असतंय. ठीक आहे. म्हणजे मार्केट एकतर पडत तरी असते नाही तर वरती तरी चढत राहते. ओके. ग्रीन कलर म्हणजे आपल्याला बाईंग इंडिकेट करते. हो. तर जरा तुम्ही सांगा ओपनिंगच्या वरती क्लोजिंग दिलं म्हणजे बेरिश कॅन्डल का बुलिश कॅन्डल? बुलिश कॅन्डल. आणि इम्रान दादा तुम्ही सांगा जर ओपनिंगच्या खाली क्लोजिंग दिलं आणि जर त्याचा हाय ओपनिंगच्या वरती असेल तर त्याला काय म्हणायचं? त्याला बेरिश कॅन्डल म्हणायचं. आणि वरती जो हाय आहे त्याला काय म्हणायचं? वरती जर त्याला बुलिश कॅन्डल. नाही वरती हाय आहे. त्याला हे म्हणायचं अपर वीक. अप्पर व्यू म्हणायचं. ठीक आहे. तर जरा खाली वीक असलं तर त्याला काय म्हणायचं? लोअर विक. लोअर वीक. ठीक आहे. काल शिकवल्या गोष्टी क्लिअर आहेत? येस. काय डाऊट आहे कुणाला काल शिकला त्यामध्ये? नो. रिव्हिजन चालू ठेवा का तुमचं? शिकवल्यानंतर विसरून जायचं नाही. हो हो. हॅलो मुस्तकीम दादा आहे काय? हॅलो अनिश. हॅलो. हॅलो अनिश. हॅलो हॅलो. माईक चालू करा सगळे ऍक्टिव्ह राहा जरा क्लासमध्ये. हो आहेत. नाही चालू. हॅलो मुस्तकीम दादा. हॅलो अनिश. कोण राहिले अजून?
हॅलो, हॅलो हॅलो हॅलो. सगळे कॅमेरा आणि माईक चालू करा. आणि क्लासमध्ये ऍक्टिव्ह राहा आणि क्लास करा. बसून फक्त बघू नका. सर्वदारा तुम्हाला काय शिकवलेलं डाऊट आहे काल? नाही, क्लिअर. क्लिअर आहे. ते रिव्हिजन फक्त चालू ठेवा काय. ओके. कारण पुढे आता जे कालपासून जे कन्सेप्ट घ्यायला ट्रेंड हा. पासून तिथून पासून जे सगळे एकमेकाला कोरिलेटेड आहेत ते कन्सेप्ट. ओके. आता आज जे तुम्हाला घेणार आहे पॅटर्न्स, हम्म. ते तुम्हाला ट्रेंडला कोरिलेट करणार आहेत सगळे. मार्केटचा ट्रेंड ते कसला पॅटर्न असणार. का? हा, इम्रान दादा, हा, तुम्ही पण रिव्हिजन चालू ठेवा हं काय. ओके. कारण पाठीमागचे कन्सेप्ट पुढच्या कन्सेप्टला रिलेट करायला बघतात ते. त्यासाठी आता आजचे जे कन्सेप्ट चालू होणार आहेत कॅन्डलस्टिक पॅटर्नचे, हे तुम्हाला परवाच्या ट्रेंड जे शिकवलं बघा म्हणजे तुम्हाला अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड, साईडवेज, यासाठी तुम्हाला एक कामाला येणार आहे. ठीक आहे. येस. मुस्तकिम दादा आणि रजीब दादा माईक चालू करा आणि कॅमेरा. हॅलो अरमान, हा, तुला समजलंय सगळं होय. का? डाऊट आहे कशामध्ये? नाही. काल रिव्हिजन केलास काय ते? होय. आता हे बघ, जे आता शिकवायला चालू करणार आहे ते कशाला रिलेट होणार आहे? कॅन्डल जाते. कॅन्डल कशाला रिलेट करणार आहेत? अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साईडवेज ट्रेंडला मार्केटच्या. ठीक आहे. ठीक आहे, मी क्लास चालू करतो बघा. ओके. तिथं लिहून घ्या खाली कालच्या टॉपिकच्या. आणि कॅमेऱ्याने माईक चालू आहे त्यांनाच मी क्वेश्चन करणार ना का फक्त. ओके. लिहून घ्या, मोस्ट इम्पॉर्टंट कॅन्डलस्टिक पॅटर्न्स. इम्रान दादा, मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या कॅन्डल दिसतात आपल्याला वेगवेगळ्या. त्या सगळ्या कॅन्डल दिसायला सेम असतात का सांगा मला.
दाखवतो थांबा तुम्हाला. पहिला टॉपिक लिहून घ्या, मोस्ट इम्पॉर्टंट कॅन्डलस्टिक पॅटर्न. आता चार्ट दिसालाय. हो. हो. प्रत्येक कॅन्डलचा आकार वेगळा आहे की नाही बघा. येस. एकाला वीक जास्त आहे, एकाला बॉडी जास्त आहे, एक उलटी आहे, सरळ आहे, मध्ये क्लोजिंग झालं. मग ह्याला काय नाही काय तर नाव असणार का नाही प्रत्येक कॅन्डलला. हो. हा, हो. प्रत्येक कॅन्डलला काय नाही काय तर नाव आहे आणि प्रत्येक कॅन्डलचं मार्केटमध्ये काय नाही काहीतरी काम असतं आणि काहीतरी आपल्याला दाखवून देतोय. ठीक आहे. ओके. आता तुम्हाला कोणते कॅन्डल काय दाखवते माहित आहे? नाही. मग आता मला सांगा, बेसिक फक्त आपण काल शिकलो ते बुलिश कॅन्डल आपल्याला काय दाखवत्या? बाईंग. बाईंग क्लोजिंग. दाखवते. नाही, बुलिश कॅन्डल काय दाखवत्या का आपल्याला? बाईंग. बरोबर. बाईंग दाखवत्या. ठीक आहे. आणि बेरिश कॅन्डल अरमान आपल्याला काय दाखवत्या? सेलिंग दाखवत्या. इम्रान, आता बेरिश कॅन्डलचं क्लोजिंग कसं असणार सांगा? ओपनिंगच्या खाली काय वरती? खाती. ओपनिंगच्या खाली. हे कायम लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि त्या कॅन्डलचा कलर अरमान कोणता असणार? सर्वदारा तुम्ही सांगा. रेड. रेड असणार. अरमान, बेरिश कॅन्डल आहे. ओपनिंगच्या खाली क्लोजिंग म्हटल्यानंतर कोणती कॅन्डल सांगा आता बघा. ओपनिंगच्या खाली बेरिश. म्हणजे कलर कोणता असणार तिचा? रेड. आणि ओपनिंगच्या वरती क्लोजिंग म्हणजे कोणती कॅन्डल? बुलिश ग्रीन कलर. बुलिश कॅन्डल. कलर कोणता असणार? ग्रीन. ठीक आहे. हा. आता मोस्ट इम्पॉर्टंट कॅन्डलस्टिक पॅटर्न लिहून घेतला. होय. हो. म्हणजे आता मी सर्वदारा तुम्हाला काय असेल ना, मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्डल असतात. त्यामध्ये प्रत्येक कॅन्डलचा आकार वेगळा असतोय. येस. बॉडी जास्त असते, कधी कधी वीक जास्त असते. येस. मग कधी कधी 2-3 कॅन्डल जेव्हा एकत्र येतात तेव्हा पर्टिक्युलर एक मार्केटमध्ये पॅटर्न तयार होते. जसं अपट्रेंड हे एक पॅटर्न आहे, हायर आहे, हायर लो. तसं तर कॅन्डलस्टिक आपण शिकवलं म्हणजे कॅन्डलस्टिक मध्ये पण काय ना काहीतरी असणार. येस. आता ह्याच्यामध्ये एक महत्वाची आहे बघा, कॅन्डलस्टिक पॅटर्न लिहून घ्या तिथं. बुलिश इंगल्फिंग अँड बेअरिश इंगल्फिंग. आणि हे ड्रॉ करा. सेम असं ड्रॉ करा काय. कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये लिहून घ्यायचं ना. हा, ड्रॉ करायचं. कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये बेअरिश कॅन्डल, बेअरिश इंगल्फिंग अँड बुलिश इंगल्फिंग. यामध्ये बेरिश. इंगल्फिंग, ENGUL. अरे हा बोला की. हिची रेंज गेली रे एअरटेलची का, मग ते कुणाची? रजीब आहे का नाही, हा, त्याचं ते डिस्कनेक्ट झालं त्याच्यामुळे करतं. होय. त्याला सांगितलं मी आलं तरी येईल तू माझ्याकडे इथे. EN काय म्हणलं? ENGUL GUL. FING. इंगल्फिंग म्हणायचं त्याला. काय म्हणायचं? इंगल्फिंग. ओके. बुलिश इंगल्फिंग अँड बेअरिश इंगल्फिंग. इंगल्फिंग लक्षात ठेवायचं काय, कायम लक्षात ठेवायचं. इम्रान दादा काय म्हणायचं याला? इंगल्फिंग. ठीक आहे. बुलिश इंगल्फिंग आणि बेअरिश इंगल्फिंग. बुलिश इंगल्फिंग ही कशासाठी असणार? अंदाजे सांगा बघा. बाईंग साठी असणार. आणि बेअरिश इंगल्फिंग कशासाठी असणार? ठीक आहे. हे ड्रॉ करून घ्या फक्त हे पॅटर्न. एक लहान कॅन्डल घ्या, पुढे एक मोठी कॅन्डल करा. पहिला बेरिश आहे काय? कोणती? होय, पहिला बेअरिश आहे इथं. हॅलो रजीब दादा. मुस्तकीम दादा मीटिंग मध्ये आहे का नाही? आहे की. मीटिंग मध्ये कॅमेरा आणि माईक चालू ठेवा की. मी क्वेश्चन कोणाला करणार नाही का कॅमेरा आणि माईक चालू नसला तर. मला पण कळायला पाहिजे क्लासमध्ये कोण आहे आणि कोण नाही. इम्रान दादा ड्रॉ करून घेतला. हो, पण कॅन्डल तेवढं ड्रॉ करायचं ना ते. हा, हे कॅन्डल जर ड्रॉ करा आणि त्याला खाली नाव द्या. ह्या वेगवेगळ्या आहेत बघा.
हा हा दिसाल्यात हा. तिथं दाखवतो हा, बघा तुम्हाला. दिसलं बघ. एंगल्फी. ड्रॉ करून घेतला सगळ्यांनी? येस. हो. मुस्तकीम दादा तुम्ही ड्रॉ करून घेतला? हो हो केलं. कॅमेरा तरी चालू करा. एकच मिनिट. आता ह्या कॅन्डलस्टिक पॅटर्न दोन्ही पण ड्रॉ केला ना तुम्ही? हो. हो. आता ह्याच्या खाली एक डेफिनेशन लिहून घ्या. बुलिश इंगल्फिंग आणि बिअरिश इंगल्फिंग या कॅन्डलस्टिक पॅटर्न कोणताही पर्टिक्युलर ट्रेंड रिव्हर्स करण्याची ताकद ठेवतो. रिव्हर्स. रिव्हर्स म्हणजे सरळ असला तर उलटा करू शकतोय, उलटा असेल तर सरळ करू शकतोय. ठीक आहे. हो. आता सरळ उलटा म्हणजे टेक्निकली सांगा मला कोणता कसा करू शकतोय. परवा तुम्ही ट्रेंड शिकलाय मार्केट मधले. अप ट्रेंडचं डाऊन ट्रेंड मध्ये. हा आणि सर्व जरा डाऊन ट्रेंडचं. अप ट्रेंड्स मध्ये. ठीक आहे. इम्रान दादा समजलं? येस. हो. डेफिनेशन समजलं काय? या दोन कॅन्डलस्टिक पॅटर्न मार्केट मधल्या सगळ्यात महत्वाच्या कॅन्डलस्टिक पॅटर्न आहेत. कशासाठी महत्वाचे आहेत? कोणताही पर्टिक्युलर ट्रेंड कंटिन्यू करण्यासाठी का रिव्हर्स करण्यासाठी? रिव्हर्स करण्याची. रिव्हर्स करण्यासाठी. ठीक आहे. आता खाली लिहून घ्या बुलिश इंगल्फिंग. एक नंबर टाकानंतर स्टार करा आणि बुलिश इंगल्फिंग लिहून घ्या. बुलिश इंगल्फिंग. हा थोडं. बुलिश इंगल्फिंग ही कॅन्डलस्टिक पॅटर्न ही डाऊन ट्रेंड मध्ये तयार होते. बुलिश इंगल्फिंग ही कॅन्डलस्टिक पॅटर्न डाऊन ट्रेंड मध्ये तयार होते.
एका मोठ्या सपोर्ट लेवलला तयार होते. एका मोठ्या सपोर्ट लेवलला तयार होते. लिहून घेतला. सेकंड पॉइंटला हे पर्टिक्युलर पॅटर्न आपल्याला हं? क्या इसे दिखने सेलर्सचं प्रमाण कमी होत आहे. रिपीट करा यार. हे पर्टिक्युलर पॅटर्न आपल्याला पर्टिक्युलर पॅटर्न आपल्याला काय सेलर्सचं प्रमाण कमी होत आहे. कमी होत आहे. आणि बायर्सचे प्रमाण सेलर्स पेक्षा जास्त वाढत आहे हे दाखवते. याचे प्रमाण सेलर्स पेक्षा जास्त वाढत आहे. हे दाखवते किंवा दर्शवते. त्याच्यानंतर खाली स्टार करा आणि पॉइंट लिहा. स्ट्रक्चर ऑफ दिस पॅटर्न. आता बुलिश एंगल्फिंग तुम्ही ड्रॉ कसं केलाय सांगा मला. लहान कॅन्डलचा कलर कोणता आहे? रेड लहान आहे आणि green ग्रीन मोठी मोठी आहे. ठीक आहे. फर्स्ट कॅन्डल विल बी ऑलवेज रेड. पहिली कॅन्डल ही कायम लाल असणार. And it will be smaller than a green candle. स्मॉलर दॅन A green candle. एका ग्रीन कॅन्डल पेक्षा लहान असणार. रिपीट करा अनेक. पहिली कॅन्डल ही कायम लाल असणार आणि छोटी असणार. पहिली कॅन्डल ही कायम लहान असणार. ऑलवेज बी रेड अँड स्मॉल. हा. आणि दुसरी कॅन्डल ही लाल कॅन्डल पेक्षा मोठी असणार. बुलिश मध्ये चालू आहे ना हे सगळे पॉइंट. होय, बुलिश एंगल्फिंगचे पॉइंट चालू आहेत. दुसरी कॅन्डल ही लाल कॅन्डल पेक्षा मोठी असणार आणि तिचा कलर कोणता असणार? ग्रीन. ग्रीन असणार. ठीक आहे. लिहून घेतला सगळ्यांनी? जरा तुम्ही लिहून घेतला? स्ट्रक्चर मध्ये येते ना आपण. हे पॉइंट स्ट्रक्चर मध्ये येतात ना दोन्ही. होय, स्ट्रक्चर मध्ये. आता खाली अजून एक पॉइंट लिहा. हा, काय लिहिलंय ते बरोबर आहे की नाही बघा. हा. फर्स्ट कॅन्डल ही कायम लहान असणार आणि सेकंड कॅन्डल ही मोठी असणार आणि लाल कलर. फर्स्ट कॅन्डल ही कायम लहान असणार आणि लाल कलर मध्ये असणार. आणि लाल कलर. फर्स्ट कॅन्डल लाल असणार काय? हा. आणि लहान असणार. आणि सेकंड कॅन्डल Red. मोठी असणार आणि कायम ग्रीन असणार. ग्रीन असणार.
खाली लिहून घ्या. मोठी ग्रीन कॅन्डल ही लहान कॅन्डलला इंगल्फ केली पाहिजे. मोठी ग्रीन कॅन्डल ही लहान रेड कॅन्डलच्या बॉडीला इंगल्फ केली पाहिजे. मर्ज काय म्हणतो? मोठी ग्रीन कॅन्डल हा. ही लहान रेड कॅन्डलच्या बॉडीला इंगल्फ केली पाहिजे. ENGULF इंगल्फ. इम्रान दादा लिहून घ्याला तुम्ही. हो. इंगल्फ केली पाहिजेत काय? हा, इंगल्फ केली पाहिजे. हे बघा मुस्लिम दादा, मोठी ग्रीन कॅन्डल ही लहान रेड कॅन्डलला इंगल्फ म्हणजे मर्ज टाइप होतं का? काय काय आलं? इंगल्फ मर्ज होतं काय? हा, मर्ज लिहिला काय? ठीक आहे. हे बघा आता इंगल्फ म्हणजे काय बघा, मर्ज करणे. आता तुम्हाला डेफिनेशन काय दिले ते समजलं की सांगा पहिला. आता ह्या आतापर्यंत जे पॉईंट सांगितले ह्या मला पहिला पॉईंट वाचा मस्त एकदम दादा. सौरव जरा तुम्ही सांगा तोपर्यंत. त्याच्यामधलं म्हटलं आतापर्यंत जे पॉईंट सांगितले त्यामधला पहिला पॉईंट तुम्ही वाचून सांगा. आता नाही वाटत. बुलिश इंगल्फिंग आणि बेरिश इंगल्फिंग या कॅन्डल स्टिक्स पॅटर्न्स कोणत्याही पर्टिक्युलर ट्रेंड रिव्हर्स करण्याची ताकद स्ट्रॉंग असतात. ठीक आहे. हा. म्हणजे इम्रान दादा अपट्रेंडचा ट्रेंड कशामध्ये करू शकतात? अपट्रेंड चालू असला तर ट्रेंड कशामध्ये कन्वर्ट करू शकतात? ठीक आहे, समजलं? एवढं समजायचं की बुलिश इंगल्फिंग आणि बेरिश इंगल्फिंग हे ट्रेंड रिव्हर्सल करण्यासाठी पॉवरफुल कॅन्डलस्टिक आहेत. ठीक आहे. आता त्यानंतर सेकंड पॉईंट सांगा इम्रान दादा कोणता सांगितला म्हणा. काय आलं? पर्टिक्युलर पॅटर्न आपल्याला बुलिश इंगल्फिंग हे सांगू का कुठलं त्याच्या हा, काय? बुलिश इंगल्फिंग. बुलिश इंगल्फिंग ही कॅन्डलस्टिक पॅटर्न हे तयार होते एका मोठ्या सपोर्ट लेवलला. ठीक आहे. आता एका मोठ्या सपोर्ट लेवलला म्हणजे कसं बघा, आता डाऊन ट्रेंड जेव्हा चालू असते मार्केटमध्ये हे प्रॅक्टिकली दाखवा तुम्हाला. डेफिनेशन समजले काय? डेफिनेशन मध्ये काय अवघड आहे का बघा? एक्सप्लेन करतो एकदा डेफिनेशन पाहिजे तर. प्रॅक्टिकली दाखवू मग. फक्त मला पॉइंट्स ते तुमचे सांगत राहा, म्हणजे त्या पद्धतीने तुम्हाला सांगतो. आता मार्केटमध्ये काय बघायचं आपल्याला? पहिला डाऊन ट्रेंड कुठे आहे बघायचा. ठीक आहे. डाऊन ट्रेंड आता कशामध्ये बघूया? 15 मिनिटांमध्ये बघूया का 1 मिनिटामध्ये बघूया? मिनिटाच्या बघूया. इथं बघूया. आता मला सांगा, हा डाऊन ट्रेंड झाला का नाही मार्केटमध्ये? पहिला हा लो ब्रेक केला. येस. त्याच्यानंतर हा सेकंड लो होता, हा पण ब्रेक केला. म्हणजे कुठल्या ट्रेंडचं कन्फर्मेशन झालं? डाऊन ट्रेंडचं. मुस्लिम दादा बरोबर आहे. आता मला सांगा डाऊन ट्रेंड काय सांगितलंय? ट्रेंड मध्ये डाऊन ट्रेंड पाहिजे म्हणून सांगितलंय. डाऊन ट्रेंड मध्ये एक सपोर्ट लेवल पाहिजे. तुम्हाला तर सपोर्ट लेवल म्हणजे काय माहित नाही, हे तुम्हाला पुढे शिकायला भेटणार. पण इथं तर बघा, इथे मी असं XYZ एक सपोर्ट असं म्हणून मार्क केलाय. ठीक आहे.
हे तुम्हाला शिकायला भेटणार आहे आता पुढे. डाऊन ट्रेंड मध्ये असणार हे तरी समजलं तुम्हाला. होय. हा डाऊन ट्रेंड आहे हे तरी माहित आहे. हम्म. सपोर्ट म्हणजे एका डाऊन ट्रेंडचा लो किंवा बॉटम, ठीक आहे, हम्म. किंवा लोअर लो म्हणू शकतो आपण डाऊन ट्रेंडचा. हा आता इथं लोअर लो चालला का नाही बघा, हायर हाय हायर लो हायर हाय परत आणि लोअर लो लोअर हाय परत आणि लोअर लो होय. झाला. इथं हम्म. कोण कोण ऍग्री करायला इथं झालाय असं, कोणाकोणाला पटायला सांगा इथं झालाय. अरमानला पटायलाय, अजून कोण? याच पॉइंटला म्हटला ना. हा याच पॉइंटला हा लोअर लो झालाय की नाही सांगा. हा लोअर हाय होतोय, हा लोअर लो होतोय, परत लोअर हाय होतोय, हा का होतोय लोअर लो होतोय का नाही सांगा. हे बघा डाऊन ट्रेंड मध्ये कुठलं पॅटर्न क्रिएट करत जाते, लोअर हाय आणि लोअर लो. हम्म. येस. मग इथं लोअर लो केलाय, हा. ह्याचा वरचा पार्ट म्हणजे लोअर हाय, हा. परत खाली आलं म्हणजे लोअर लो इथं झाला, इथं परत आणि लोअर हाय झाला, परत खाली आलं लोअर लो झाला, परत इथं लोअर हाय झाला का नाही. होय. येस. हा मग डाऊट मध्ये काय आलाय, डाऊन ट्रेंड होता हे तरी माहित समजलं तुम्हाला, कन्फर्म इथं येस दाखवलं. डाऊन ट्रेंड. डाऊन ट्रेंडचा पॅटर्न कोणता असते, लोअर हाय आणि लोअर लो. वरच्या येस. साईडला लोअर हाय म्हणत आणि खालच्या बाजूला लोअर लो म्हणत सांगितलंय. मग इथं खालच्या बाजू दाखवलोय का वरची बाजू दाखवालोय, खालची. पहिला लोअर लो म्हणायचं. हो. मग लोअर लो म्हणजे एका ट्रेंडचा बॉटम असू शकतोय, होय. त्या बॉटमला मी हो. सपोर्ट म्हणून मार्क केलोय, ठीक आहे. आता इथं बघा बुलिश इंगल्फिंग पॅटर्न कसा असणार म्हणून सांगितलंय. डाऊन ट्रेंड मध्ये यांनी एका सपोर्ट लेवल असणार हे सांगितलं. डाऊन ट्रेंड आणि सपोर्ट लेवल आहे का नाही सांगा. हम्म. हो आहे की. मग अजून काय सांगितलं सांगा, कसं दिसणार, तर याचं स्ट्रक्चर काय असणार. पहिली कॅन्डल रेड असणार हा आणि दुसरी कॅन्डल रेड पेक्षा मोठी असणार. ठीक आहे. मग आता मला इथं सांगा, पहिली कॅन्डल लहान आहे, होय. बॉडी बघायची आहे, वीक बघायचं नाही, हम्म. कॅन्डलची बॉडी बघायची आहे. रेड हो. कॅन्डलच्या बॉडी पेक्षा ग्रीन कॅन्डलची बॉडी त्याला इंगल्फ करताय का नाही, मर्ज करताय की नाही बघायचं आहे, ठीक आहे. ओके. मग इतर लहान रेड कॅन्डल आहे काय मोठे आहे सांगा, ग्रीन पेक्षा लहान आहे. त्याच्यानंतर जी ग्रीन कॅन्डल झाल्या त्याच्यापेक्षा मोठी आहे बॉडी. होय. अजून बघा झूम करतो, ह्याची बॉडी किती एवढीशी आहे. त्याच्यानंतरची कॅन्डल बघा मोठी आहे का नाही. होय. येस. मग ह्याला बुलिश इंगल्फिंग पॅटर्न म्हणूया. हा. हो. बुलिश इंगल्फिंग पॅटर्न डाऊन ट्रेंडला असते आणि सपोर्ट लेवलला असते, हे समजलं. हो. पहिली कॅन्डल लहान असते आणि दुसरी कॅन्डल मोठी असते, हे समजलं येस. का, डाऊट आहे. अजून एक एक्झाम्पल बघूया. असं इथं बघा डाऊन ट्रेंड चालू होता का नाही, हो. इथं झालाय का नाही सांगा, एक लहान रेड कॅन्डल आणि एक मोठी ग्रीन कॅन्डल. येस. गुड. डेफिनेशन प्रमाणे इथं बरोबर आहे. हा होय. एक लहान आणि एक मोठी रेड. हा. हो. मग झालाय का नाही इथं, झालं की. म्हणजे प्रॅक्टिकली वर्क करते. हो. आता इथं खाली लिहून घ्या, हाऊ टू कन्फर्म बुलिश इंगल्फिंग. हा. आता ह्यामध्ये किती कॅन्डलस्टिक लागायला सांगा मला, बुलिश इंगल्फिंग फॉर्म होण्यासाठी. 2. दोन. कोणकोणती, एक लाल आणि एक ग्रीन, ठीक आहे. येस. नंबर ऑफ कॅन्डल्स किती लागणार आहे स्ट्रक्चर फॉर्म करायला, 2. 2. सगळ्यांना शिकवायलो, एकटाच का उत्तर द्यालाय. किती लागणार कॅन्डल, 2. 2 लागणार. आता हाऊ टू कन्फर्म मध्ये लिहून घ्या खाली, हा. थर्ड कॅन्डल शुड बी क्लोज्ड. थर्ड कॅन्डल शुड बी क्लोज्ड. Third candle should be closed above second candle's high. Above
अबोव म्हणजे काय वरती आहे खाली? वरती. वरती. अबोव सेकंड कॅन्डल्स हाय. थर्ड कॅन्डल शुड बी क्लोज्ड अबोव सेकंड कॅन्डल. फर्स्ट शब्द काय म्हणलाय? वर्ड काय विचारलेस? कशामध्ये? तेच की फर्स्ट स्टार्टिंगच पहिला थर्ड कॅन्डल. थर्ड. हा थर्ड. तिसरी कॅन्डल. THIRD. हा थर्ड कॅन्डल शुड बी क्लोज्ड अबोव सेकंड कॅन्डल हाय. डेफिनेशन काय सांगाले सांगा मला पहिला. मुस्तकिम दादा तुम्ही सांगा. सेकंड कॅन्डलच्या हायला नाही, हायच्या वरती पाहिजे. हायच्या वर. काय पाहिजे? क्लोजिंग पाहिजे. हा थर्ड कॅन्डल. बॉडी वरती असणं म्हणजे क्लोजिंग काय वीक असणं म्हणजे क्लोजिंग? सौरभ दादा तुम्ही सांगा. बॉडी वरती असलं की क्लोजिंग कन्फर्म होते का वीक वरती असलं की क्लोजिंग कन्फर्म होते? बॉडी वरती. कॅन्डलचं क्लोजिंग महत्वाचं आहे. कॅन्डलचं क्लोजिंग म्हणजे बॉडी महत्वाची असत्या. मेन बॉडीचं. बॉडी आता कुठं पाहिजे सांगा? सेकंड कॅन्डलच्या हायच्या वरती सेकंड पाहिजे. कॅन्डलच्या हायच्या वरती. सेकंड कॅन्डल म्हणजे कोणती कॅन्डल असणार बुलिश इंगल्फिंग मध्ये? ग्रीन काय रेड? ग्रीन वाली. ग्रीन असणार, ऑलवेज ग्रीन. आणि फर्स्ट कॅन्डल कायम लहान आणि कोणत्या कलरची असणार? रेड असणार. ठीक आहे. आता मला सांगा ओव्हरऑल या स्ट्रक्चर मध्ये किती कॅन्डल फॉर्म होणार आहेत आपल्याला कन्फर्मेशन कॅन्डलला धरून? 3 कॅन्डल. ठीक आहे. पहिल्या कॅन्डलचं काय काम असणार आणि कसं दिसणार? पहिली कॅन्डल रेड असणार. हा. दुसरी कॅन्डल रेड पेक्षा मोठी असणार. बॉडी मोठी असणार का वीक मोठा असणार? बॉडी डबल असणार कमीत कमी. हा. पुन्हा पेक्षा डबल असणार. थर्ड कॅन्डल पेक्षा काय पहिल्या कॅन्डल पेक्षा? पहिल्या रेड कॅन्डल पेक्षा. ठीक आहे. आता मुस्लिम दादा नाही तर सौरभ दादा इम्रान दादा तुमच्या तिघांपैकी सांगा थर्ड कॅन्डलचं काय काम असणार आहे यामध्ये? सेकंड कॅन्डलच्या वरती जाणार. सेकंड कॅन्डलच्या हायच्या वरती बॉडी क्लोजिंग दिली पाहिजे. ठीक आहे. आणि थर्ड कॅन्डल शुड बी ऑलवेज अ ग्रीन कॅन्डल. लिहून घ्या. तिसरी कॅन्डल ही कायम ग्रीनच असायला पाहिजे. कॅन्डल शुड बी ऑलवेज अ ग्रीन कॅन्डल. लिहून घेतला. आता बुलिश इंगल्फिंग पॅटर्न मध्ये 3 कॅन्डल लागणार आहेत. पहिले कॅन्डल डाऊन ट्रेंडला लो ला पाहिजे. इथं डाऊन ट्रेंड मध्ये एक रेड कॅन्डल झाल्या की नाही बघा? झाल्या? इम्रान दादा झाल्या का नाही? त्याच्यानंतर दुसरी कॅन्डल मोठी ग्रीन व्हायला पाहिजे पहिल्यापेक्षा. झालाय का नाही? तिसऱ्या कॅन्डलनं सेकंड कॅन्डलच्या हायच्या वरती क्लोजिंग दिलं पाहिजे. दिलाय का नाही? ग्रीनच द्यायला पाहिजे. ग्रीनच दिल्या का नाही? इथून अजून वरती गेलं का नाही बघा? कळालं कन्फर्मेशन पॅटर्न कसं वर्क करतंय? आता हे एक टाइम झालं. तुम्हाला अजून एक्झाम्पल बघूया. असं नको की एक टाइम झालं कुठलं तर फिक्स दाखवायला लागलोय. अरे ते कुठल्याही टाइम फ्रेम मध्ये चालतंय. हा टाइम फ्रेम कुठला पण बघू शकतो आपण. पण बेस्ट टाइम फ्रेम हा मोठा टाइम फ्रेम असणार कायम. आता अजून एक एक्झाम्पल. पहिला आपल्याला काय शोधायला पाहिजे? डाऊन ट्रेंड शोधायला पाहिजे. 1 मिनिटामध्ये बघूया आता. कमी टाइम फ्रेम असला तर चार्ट पण लहान दाखवतो. होय चार्ट पण लहान दाखवणार. आता इथं सांगा मला काय आलं? कोणता पॉईंट सांगितलं? कशामध्ये? आता नाही कोणता पॉईंट सांगायला? हेच तुला सांगितलं ना थर्ड कॅन्डल शुड बी ऑलवेज ग्रीन कॅन्डल. ऑलवेज अ ग्रीन कॅन्डल आणि त्याची क्लोजिंग कायम सेकंडच्या वरती पाहिजे. ठीक आहे. येस. आता इथं डाऊन ट्रेंड चालू आहे सांगा 1 मिनिटामध्ये. इथे एक टाइम लोअर लो ब्रेक केला. सेकंड इथं वरती जाऊन इथं एक टाइम ब्रेक केला. आणि थर्ड इथं ब्रेक केला की सांगा.
हो. हा त्याच्यानंतर मार्केटला इथं आपण एखादा लो समजूया, सपोर्ट समजूया, ठीक आहे. हम्म. एवढा सपोर्ट समजूया याला. आता इथं सांगा बुलिश सिंगल्फिंग झालंय का नाही. हो झालं. लाईव्ह मार्केट चालू आहे आता. एक लहान ग्रीन कॅन्डल झाल्या, रेड कॅन्डल. त्याच्यानंतर सेकंड कॅन्डल ग्रीन झाल्या, त्याच्यानंतर थर्ड कॅन्डलनं हायच्या वरती क्लोजिंग दिली पाहिजे. बॉडी हायच्या दिल्या का वरती नाही. क्लोजिंग दिलंय. येस. कॅन्डल ग्रीन झाली पाहिजे दिल्या. त्याच्यानंतर मार्केट अजून वरती गेलं जरा. लहान टाइम फ्रेम आहे तेवढंच ह्याच्यामध्ये वर्कआउट देणार तुम्हाला, ठीक आहे. जेवढा मोठा टाइम फ्रेम तेवढं बेस्ट ठरतं. 1 मिनिटामध्ये वर्क होते का नाही बघितला. आता सगळ्यात मोठा टाइम फ्रेम 4 तासाचा बघूया. पहिला डाऊन ट्रेंड शोधायला पाहिजे. येस. इथं हाय ब्रेक केलाय, इथं लो ब्रेक केलाय, इथं लो ब्रेक केलाय, इथं लो ब्रेक केलाय, ठीक आहे. याला सपोर्ट असं नाव देऊया. पहिली कॅन्डल रेड झाल्या, दुसरी कॅन्डल ग्रीन झाल्या, येस. पहिल्या कॅन्डल पेक्षा दुसरी कॅन्डल मोठी झाल्या. कन्फर्मेशन दिलंय थर्ड कॅन्डल ना. येस. हायच्या वरती क्लोजिंग दिलंय. मार्केटचा ट्रेंड वरतीच गेला. डाऊन ट्रेंड चालू होता, ट्रेंड रिव्हर्स केला का नाही. अजून एक डाऊन ट्रेंड शोध्या. म्हणजे ऑलवेज जेव्हा आपल्याला हे भेटणार तेव्हा रिव्हर्स हे होणारच असं असतं का. होय होय रिव्हर्स होणारच 100% म्हणजे एवढे हे असते की ते रिव्हर्स करणारच तेव्हा. होय. पण त्याला ट्रेड घ्यायला शिकवत नाही मी. ट्रेंड फक्त कसा असतो हे शिकवतोय. आता 4 तासामध्ये एक एक्झाम्पल बघितला तुम्ही. अजून एक्झाम्पल भेटते का बघा 1 तासामध्ये. 4 तास 1 मिनिट आणि 15 मिनिटांमध्ये बघितलाय. आता 1 तासामध्ये बघूया. डाऊन ट्रेंड चालू होता. हा इथं सपोर्ट समजूया. रेड कॅन्डलच्या बॉडीपेक्षा ग्रीन कॅन्डल मोठे आहे का नाही. त्याच्यानंतर पण कन्फर्मेशन दिलंय का बघा. मग इथं आपण ट्रेड कन्फर्मेशन समजू शकतोय. नाही, मग इथं आपण अवॉइड करायचं, ठीक आहे. अवॉइड करायला पण शिकायला पाहिजे. ते अवॉइड करायला शिकला का नाही. दर टाइम कन्फर्म होणार तसा आहे का मार्केटमध्ये. काय डाऊट आहे बुलिश सिंगल्फिंग मध्ये. मग ह्या ट्रेडला इथं बाईंग सांगत नाहीस का. काय आलं हे रिव्हर्स जेव्हा करते की हा तेव्हा बाईंगचं बायस नाही. बाईंग करायला सांगतो. कॅन्डलस्टिक पॅटर्न वरती शिकवत नाही मी. फक्त लिक्विडिटी बेस वरती शिकवतोय. ते पुढे शिकायला भेटणार तुम्हाला एंडिंगला कुठं कॅन्डल्स त्याच्यावरती नाही काय. कॅन्डलस्टिक वरती काय शिकवत नाही बँकला. फक्त महत्वाचे इथे पॅटर्न स्टिक. कारण तुम्ही जर कुठे खाली सपोर्टला रेजिस्टन्सला सेल केला असणार. पण फायद्याचे हे पण होऊ शकते ना. काय रिव्हर्स ऑलवेज बाईंगसाठी फायदा ठरू शकते. पण एवढं पण याची अॅक्युरेसी नाही की पूर्ण ट्रेंड 100 पॉईंट खाली पडल्यानंतर 200 पॉईंट वरती जाईल असं. तेवढं लिक्विडिटी मध्ये मी गॅरंटी घेऊ शकतो की 100 पॉईंट खाली आले की 1000 पॉईंट वरती जाईल. पण कॅन्डलस्टिक पॅटर्न फक्त तुम्हाला एक माहिती असायला पाहिजे कुठले कॅन्डलस्टिक झाल्यानंतर मार्केटमध्ये काय मूव्ह येणार आहे पुढं पॅनिक न होण्यासाठी. एंट्री घेतल्यानंतर तुम्हाला हे पॅटर्न झाल्यानंतर एका डाऊन ट्रेंडला लक्षात द्यायला पाहिजे की मार्केटमध्ये ट्रेंड कसा होणार आहे आता. ओके. आणि त्यासाठी आपली मनस्थिती स्ट्रॉंग ठेवण्यासाठी फक्त आपल्याला शिकून घ्यायचं आहे, ठीक आहे. आता सेकंड पॉइंट लिहा, बेअरिश इंगल्फिंग. पहिला पॉइंट लिहून घेतला आपण बुलिश इंगल्फिंगचा. आता सेकंड पॉइंट कोणता आहे. बेअरिश इंगल्फिंग. बेअरिश इंगल्फिंग लिहून घ्या खाली. बेअरिश इंगल्फिंग आपल्याला कायम अपट्रेंड मध्ये बघायला भेटणार.
इम्रान जरा सोपं झालं ना? हो झालं. काय डाऊट असलं तर विचार चला का मला. ठीक आहे. लिहून घेतला? हो. मुस्लिम जरा तुम्ही सांगा आता कुठं बघायला भेटणार बेअर सिंगल फिंग आपल्याला? अप ट्रेंड मध्ये, ठीक आहे. आणि ब्रॅकेट मध्ये लिहा ट्रेंड रिव्हर्सल. म्हणजे अप ट्रेंड कशामध्ये करणार आहे इम्रान दादा? रिव्हर्सल. डाऊन ट्रेंड मध्ये, ठीक आहे. हो. हो. हा. आता पहिला पॉइंट लिहून घ्या. स्ट्रक्चर ऑफ दिस पॅटर्न. पहिली कॅन्डल ही लहान असणार आणि ग्रीन कलरची असणार. काय म्हटलं सुशांत? पहिली कॅन्डल ही लहान असणार आणि ग्रीन कलरची असणार. आणि दुसरी कॅन्डल ही मोठी असणार आणि लाल कलरची असणार. ची बॉडी ग्रीन पेक्षा जास्त असणार. वेल्दी रेड काय? second candle is always big. हा. बॉडी मोठी असणार लिहून घेतला का नाही? ग्रीन कॅन्डल पेक्षा बॉडी मोठी असणार. आता लिहून घ्या खाली. हाऊ टू कन्फर्म. त्याच्या पुढे लिहा थर्ड कॅन्डल should close below second candle's low. Third candle should close below second candle's low. सेकंड कॅन्डल Second candle's low. And it should be always a red candle. And it should be always a red candle. बेअरिश त्याच्यानंतर खाली पॉइंट लिहा काय. बेअरिश इंगल्फिंग कॅन्डल पॅटर्न
should form in a uptrend. Bearish engulfing candlestick pattern should form in a uptrend. At a major resistance level. At a major resistance level. लिहून घेतला. आता बेअरिश इंगल्फिंग कॅमेरा चालू करा. बेअरिश इंगल्फिंग म्हणजे काय समजलं? डेफिनेशन समजलं का नाही? येस. कसं दिसणार सांगा? पहिली कॅन्डल कोणती असणार? ग्रीन कॅन्डल. लहान ग्रीन कॅन्डल. मोठ्या असणार का लहान असणार? Green and small असणार फर्स्ट कॅन्डल. सेकंड कॅन्डल ऑलवेज रेड अँड बिग. हा, कशापेक्षा बिग? लहान ग्रीन कॅन्डल पेक्षा मोठी. कन्फर्म करायसाठी क्लोजिंग कुठं पाहिजे? थर्ड कॅन्डलचं बिलो द थर्ड सेकंड बिलो द second सेकंड candle. कॅन्डल स्लो. लो. फॉर्म कुठं होणार? एका अपट्रेंड मध्ये एका रेजिस्टन्सला. रेजिस्टन्स म्हणजे काय सांगा? हायर हाय. अपट्रेंड मध्ये जेव्हा हायर हाय ब्रेक होत नाही तेव्हा त्याला रेजिस्टन्स असं आपण म्हणायचं. ठीक आहे. आता हे बघा, अपट्रेंड शोध्या मार्केटमध्ये. प्रॅक्टिकल बघूया आता. येस. आणि हे काय दर्शवते माहिती आहे तुम्हाला? जेव्हा अपट्रेंड चालू असते कॅन्डल 100% ग्रीन 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 मोठ्या मोठ्या होत असणार. होणार की नाही? आणि त्यात एक जेव्हा अपट्रेंड असतोय तेव्हा 100% मोठ्या मोठ्या ग्रीन कॅन्डल असणार. येस. त्यामध्ये एक लहान ग्रीन कॅन्डल झाली. म्हटल्यानंतर इथं काय झालं? बायर जरा कमी झाले. हो. आणि त्याच्यानंतर एक लगेच मोठी रेड कॅन्डल झाली त्या ग्रीन कॅन्डलला कव्हर करण्या एवढी. मग इथं काय दिसणार आहे तुम्हाला? की सेलर्स जास्त आहेत. हो. पण ते तुम्हाला मॅनिप्युलेट करायला की खरंच जास्त हे समजण्यासाठी तुम्ही काय करणार आहे? थर्ड कॅन्डलचा वेट करणार. हा, थर्ड कॅन्डलच्या क्लोजिंगचा वेट करणार आहे. ठीक आहे. येस. थर्ड कॅन्डलची क्लोजिंग कुठं झाली पाहिजे? सेकंड कॅन्डलच्या लो. लोच्या लो. खाली. हा, लोच्या खाली. बिलो सेकंड कॅन्डल स्लो त्याची बॉडी क्लोज झाली पाहिजे. ठीक आहे. समजलं? काय डाऊट आहे काय? कोणाला काय डाऊट आहे डेफिनेशन मध्ये? परत आता इकडे बघा. मार्केटला मी काय सांगितलंय? एका अपट्रेंड मध्ये असणार मार्केट. मोठ्या टाइम फ्रेम मध्ये बघूया पहिला. पहिला फेल कसं होतंय बघा. काय ह्याला आपण एक हायर हायर आहे झाला, हायर रो झाला. ह्याला एक हायर आहे म्हणू शकतोय. मग हा ब्रेक झालाय का नाही पहिला बघा. हे स्क्रीन चेंज केलं? हा होय, दिसना का तुम्हाला? नाही दिसत. आता हे बघा, मार्केटचा अपट्रेंड चालू होता. येस. झालाय चालू. हायर आणि हायर लो म्हणजे काय सांगितलं? जेव्हा हायर हाय ब्रेक होत नाही तेव्हा तो रेजिस्टन्स म्हणून कामाला येतोय. ठीक आहे. मग एवढा हायर हाय ब्रेक झाला नाही. इथं मला सांगा, अपट्रेंड चालू होता, मोठ्या मोठ्या ग्रीन कॅन्डल होत्या. पण इथे एक मोठ्या मोठ्या ग्रीन कॅन्डल नंतर एक लहान ग्रीन कॅन्डल झाली. हो. त्याच्यानंतर ग्रीन कॅन्डल पेक्षा मोठी रेड कॅन्डलची बॉडी झाली. तिथं आपल्याला सेलर जास्त असं वाटलं. पण खरंच होते काय सांगा इथं? का नव्हते? कारण ह्याच्या खाली अजून एक रेड कॅन्डल क्लोज व्हायला पाहिजे. ती झाली काय? म्हणजे इथं फेल झालं का नाही? हो. पण आपण पास झालो. का पास झालो? कारण आता कन्फर्मेशनची वाट बघितलो आपण. ठीक आहे. आता इथं अजून एक बघा एक्झाम्पल. मोठ्या मोठ्या ग्रीन कॅन्डल होत होत्या.
इथे एक लहान ग्रीन झाली की नाही बघा, ह्या 2 मोठ्या ग्रीन पेक्षा. होय. त्याच्यानंतर ही कॅन्डल रेड झाली ग्रीन पेक्षा मोठी. इथं आपल्याला कन्फर्मेशन भेटलं का सांगा? नाही. म्हणजे इथं पण आपण मॅनिप्युलेट झालो. होय. येस. म्हणजे इथं आपल्याला फसवलं त्याने, मार्केट परत वरती गेलं. ठीक आहे. आता असंच कन्फर्मेशन घेतल्यानंतर समजलं का मार्केट आपल्याला कसं फसवतंय. होय. आता कन्फर्मेशन घेतलेल्याचा काय फायदा होतोय बघा. इथं कन्फर्मेशन घ्यायच्या आधी कुठं तर तुम्ही विकला असा, तर लॉस झाला असता का नाही? होय. हो तेच लॉस मध्ये. आता इथं बघा अप ट्रेंड चालू आहे इथं पण. हा हायर आहे, इथं ब्रेक झाला नव्हता. नवीन हाय क्रिएट करून इथं ग्रीन परत रेड झालेली कॅन्डल. मग इथं लो ब्रेक केलाय का नाही सांगा? नाही. मग इथं पण मॅनिप्युलेट केलं. हो. किती टाइम केलं बघा, 3rd टाइम केलं कन्फर्मेशन घ्यायला नाही आपण म्हणून. आता इथं बघा ग्रीन कॅन्डल मोठी झाली आणि ही कॅन्डल रेड झाली. हे बिअरी सिंगल आहे काय? नाही. नाही. मग बुलिश सिंगल आहे का सांगा? नाही. मुस्लिम जरा तुम्ही सांगा. आहे पण ती 3rd कॅन्डल क्लोजिंग आहे. हा, पण बुलिश सिंगल तरी आहे का नाही? आहे की. पण कन्फर्मेशन भेटलं नाही, याच्यावरती ग्रीन कॅन्डल क्लोजिंग दिलं नाही. ठीक आहे. पण बुलिश सिंगल आहे इथं पॅटर्न. 3rd कॅन्डल कायम कन्फर्मेशन साठी वापरणार आपण. ठीक आहे. ओनली कन्फर्मेशन. आता मला सांगा, इथं सांगा एका लहान ग्रीन कॅन्डल नंतर एक मोठी रेड कॅन्डल झालेली. 100% एका हायर आला होतं मार्केट. बघा हा ट्रेंड चालू होता. हो. थांबा इथं अजून एक्झाम्पल बघतो. इथंच बघा आता पहिला 2nd कॅन्डल रेड झाली. 3rd कॅन्डल क्लोजिंग याच्या खाली दिलं का नाही? येस. तिथून मार्केट फॉल झालं का नाही बघा. हो झालं. मगाशी कन्फर्मेशन दिलं होतं, आता कन्फर्मेशन दिल्यानंतर त्याचा बेनिफिट समजला. दिलेलं आहे. अजून एक एक्झाम्पल बघूया. हा म्हणजे हे स्विच असं होऊ शकते, कन्फर्मेशन नाही भेटलं तर, म्हणून कन्फर्मेशन नाही हे भेटलं तर वापरत नाही काय हा, म्हणून वापरत आपण नाही मी. चुकून सेल. हा सेल वगैरे पण करू कन्फर्मेशन नाही शकतो. भेटलं तर समजलं काय होतंय. समजावू शकतो. येस. आता इथं एक आहे बघा एक्झाम्पल चांगलं, एकदम हाय लाय मार्केट. इथं मला सांगा बिअरी सिंगल झालंय का नाही? ग्रीन कॅन्डल 100% लहानच आहे. येस लहान ही आहे. मोठी आहे. हो. ह्याच्यानंतर इथं याच्या खालच्या कॅन्डलनं लो ला ब्रेक केलंय का नाही? हो. मग इथनं वरती गेलं मार्केट, पण वरती तिथं राहिली का मार्केटची? नाही रे. अप्पर विकणं म्हणजे 100% सेलर होतं. येस. मग इथं कन्फर्मेशन घेतलं म्हणून आपण इथनं मार्केट पडलं का नाही बघा. हो. पण जर तुमचा स्टॉप लॉस इथं असता, स्टॉप लॉस गेला असता. येस. म्हणून कॅन्डलस्टिक पॅटर्नला ट्रेड करायचं नाही, आपल्याला ट्रेंड समजण्यासाठी फक्त आपण बघायचं आहे. ठीक आहे. काय ट्रेड काय घेऊ नाही मी इथं. ओके. पण मार्केटचा ट्रेंड तरी आपल्याला समजतोय का नाही? हो. असं पण नाही की इथनं एकदम वरच्यावर जाणार म्हणून इथं आपण ट्रेड घ्यायला नाही. बाईंगला घेतला तरी इथं लिमिट समजतो ना आपल्याला कुठं ठेवायचं. आता हो. स्टॉप लॉस जो इथं होता प्रॉफिट मध्ये, तो प्रॉफिट मध्ये इथं आणू शकतोय का नाही आपण? लॉस होताना तरी वाचवू शकतोय. येस. परत इथं सांगा मला, इथं पण एक ग्रीन कॅन्डल नंतर मोठी रेड कॅन्डल झाली का नाही? हो झाले. कन्फर्मेशन दिल्यानंतर पडलं का नाही बघा मार्केट? परत खाली पडलं परत. मग समजलं बेअरिश इंगल्फिंग कसं वर्क करते? मुस्लिम दादा तुम्हाला समजलं का नाही? काय डाऊट आहे तुम्हाला? इम्रान दादा तुम्हाला समजले? अरे हा तेव्हा आता ते घेताना हायर हाय हुडकायचं काय, असं हा. सेकंड हाय ब्रेक केलेला असं हुडकायचं. अप ट्रेंड मध्ये कोणता पण हायर चालू तुला. हा इंटरनल अप ट्रेंड म्हणजे हे बघ, ट्रेंड आपण इंट्राडे करताना कोणत्या टाइम फ्रेम मध्ये बघतोय? एक तास 4 तास मध्ये. मोठ्या टाइम फ्रेम मध्ये बघतोय. मग ह्याला एक्सटर्नल टाइम फ्रेम असं आपण समजायचं आता. आणि इंटरनल टाइम फ्रेम इंट्राडेचे 1 मिनिट, 5 मिनिट, 15 मिनिट, 30 मिनिट, XYZ 1 तासापर्यंत काय पण असू दे. ठीक आहे. त्यामध्ये जर बेअरिश सिंगल होत असेल सेकंड लोअर लोला किंवा सेकंड हायर हायला, तरी पण आपण त्याला फॉलो करू शकतोय. पण बेस्ट एक्झाम्पल आपलं कुठं गावणार आहे, जर 4 तासाच्या एका हायला होत असेल तर. ठीक आहे, म्हणजे मोठ्या टाइम फ्रेमला फॉलो करत असेल तर. समजलं? काय डाऊट आहे कुणाला? मुस्लिम दादा तुम्ही सांगा पहिला.
आपलं जे हे पण ठरवतो की आपण काय टाइम फ्रेम वर पण डिपेंड पडू शकते काय? होय होय टाइम फ्रेम महत्वाचा पडतोय आपल्याला. अनालाइज करताना एवढं लक्षात ठेवायचं कायम मोठ्या टाइम फ्रेम मध्ये करणार. हं. आणि तुम्हाला मी लिहून दिलोय कोणत्या अनालाइजला कोणता टाइम फ्रेम वापरणार. लिहून दिलोय का नाही 15 मिनिटाला कोणत्या अनालाइज वापरणार एंट्रीसाठी. कोणतं वापरणार अरमान? कशाला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती अनालाइज केलास एंट्री किती मिनिटांमध्ये घेणार? एंट्री 5 मिनिटं यायचं. 5 मिनिट किंवा 1 मिनिट. ठीक आहे. जरा एकदा आता क्लिअर आहे मध्ये बघा सर. काय आलं? नंतर विचारतोय. नाही विचारा की क्लिअर करूनच पुढे जा. चला चला. तेच की मेन ते टाइम फ्रेम आणि जरासं एकदा परत एकदा हे करावं लागणार रिव्हिजन. तुम्ही हे बघा तुम्हाला टाइम फ्रेम मी लिहून दिलोय. हो. आता परत आहे ना बघा जर तुमचा टाइम फ्रेम 4 तासाचा असेल तर एंट्रीसाठी मी 4 तासाला किती टाइम फ्रेम दिलाय बघा. स्विंग ट्रेडिंग मध्ये बघा ते. मुस्तकीमदार तुम्ही सांगा. काय म्हणलं? 4 तासाच्या टाइम फ्रेम मध्ये जर अनालाइज केला तर एंट्री / कन्फर्मेशन टाइम फ्रेम होता तर तो टाइम फ्रेम काय दिला मी ना? 15 minutes and 30 minutes. ठीक आहे. एंट्री कशामध्ये घेणार? 15 minutes and 30. 15 to 30 minutes. यामध्ये अनालाइज किती टाइम फ्रेमला असणार तुमचं? 4 hours quantity. हा आणि आता जर 15 मिनिटांमध्ये अनालाइज केला तुम्ही मार्केट तर एंट्री आणि कन्फर्मेशन किती मिनिटांमध्ये असणार सांगा? Entry 1 minute, 5 minutes, 15. समजलं? हो. काय तुम्हाला काय डाऊट आहे मुस्तकीम दादा नाही. टाइम फ्रेम मध्ये? इम्रान दादा तुम्हाला काय डाऊट आहे? नाही. अरमान तुला काय डाऊट आहे? नाही. सौरभ दादा तुमचा डाऊट होता विचारा मला. टाइम फ्रेम करायचं होतं. म्हणजे कन्फर्मेशन आणि एंट्री वगैरे ना ते लिहून दिले की तुम्हाला मी. इंट्राडे साठी कोणता टाइम फ्रेम वापरायचा त्याच्याशी रिलेटेड मी अनालाइज टाइम फ्रेम आणि एंट्री टाइम फ्रेम लिहून दिलोय की ते सेम फॉलो करायचं असते. आर्यन हा जेव्हा बुलिश सिंगल थिंग होते माहिती आहे हा तेव्हा सेकंड कॅन्डल म्हणजे ग्रीन होणार की आहे. हा त्याची वीक किती बी मोठी असली पण थर्ड कॅन्डलचं छोटीशी जरी बॉडी असली तरी ते धरायचे ना. थर्ड कॅन्डल का म्हटलास? छोटीशी ग्रीन आली हा त्याच्या वीक समज लई मोठी आहे सेकंड कॅन्डलची ग्रीन झाली मग ते पण धरायची ना त्याच्या. होय धरायची की बॉडी फक्त रेड कॅन्डल पेक्षा मोठी पाहिजे. थर्ड कॅन्डलची बॉडी ही वीकच्या वरतीच पाहिजे. वीकच्या वरती पाहिजे. वीक म्हणजे हाय असतोय काल शिकवलंय. कॅन्डल जेवढा वरती झाला तेवढा हाय तयार करतोय मार्केट. तुम्ही बॉडी बघायची सांगितलं ना? काय म्हटलं? हा बॉडी बघायची म्हणून सांगितलोय मी पण अप्पर वीक म्हणजे काय सांगितलं का नाही? अप्पर वीक म्हणजे हाय. अप्पर वीक म्हणजे हाय म्हणजे मी काय सांगितलं डेफिनेशन मध्ये हायच्या वरती क्लोजिंग पाहिजे. म्हणजे 100% अप्पर वीकच्या वरती क्लोजिंग पाहिजे काय? हा मुस्लिम दादा काय म्हटला? 100% अप्पर वीकच्या वरती क्लोजिंग पाहिजे का नको? मग हाय म्हणजे काय? अप्पर वीक. होय अप्पर. यस. मग अप्पर वीक म्हणजे हाय म्हटल्यानंतर हायच्या वरती क्लोजिंग पाहिजे का नको? पाहिजे का नको? तर दादा हो अप्पर वीकच्या वरती पाहिजे. बॉडी पाहिजे काय वीक पाहिजे सांगा? अप्पर वीकच्या वरती बॉडी पाहिजे. समजले? मुस्लिम दादा तुम्ही विचारा आता काय डाऊट आहे का तुम्हाला? परत एकदा सांगा. हे बघा हाय म्हणजे काय? अप्पर वीक. अप्पर वीक होय. म्हणजे काय म्हणते डेफिनेशन मध्ये कन्फर्मेशन घेण्यासाठी बुलिश इंगल्फिंगला हायच्या वरती बॉडी क्लोज झाली पाहिजे. म्हणजे हाय म्हणजे काय? अप्पर वीक सांगितला तुम्ही. म्हणजे अप्पर वीकच्या वरती ही बॉडीची क्लोजिंग पाहिजे का नको? अच्छा बॉडीची क्लोजिंग होय. हा थर्ड कॅन्डलच्या बॉडीची क्लोजिंग ही कुठं पाहिजे? कुठं पाहिजे मुस्लिम दादा? थर्ड कॅन्डलच्या मुस्लिम दादा सांगू थर्ड कॅन्डलच्या बॉडीची क्लोजिंग कुठं पाहिजे?
वरच्या हायला सेकंड कॅन्डलच्या वरच्यावर. सेकंड कॅन्डलच्या हायच्या वरती पाहिजे, ठीक आहे. मग आपल्याला काय होणार, कन्फर्मेशन भेटणार. समजलं. आता काय डाऊट आहे का बघा. नाही. इम्रान दादा तुम्हाला काय डाऊट आहे. नाही. आता सेकंड पॉइंट लिहून घ्या मग. हॅमर अँड इन्व्हर्टेड हॅमर. ह्याचा तुम्हाला मी फोटो पाठवतो, तिथे गॅप ठेवा आणि नंतर ड्रॉ करा. ग्रुपमध्ये पाठवतो मी. लिहून घेतला. आता खाली लिहून घ्या. मला पहिला सांगायचं, तो फोटो बघा ग्रुपवरती पाठवलाय तो. पहिलं कॅन्डलस्टिक पॅटर्न बघून तुम्हाला काय वाटलंय. मार्केट वरतीला जायला दाखवणार आहे. हा. आणि दुसरं बघून काय वाटलंय, उलट्या हॅमर आहे ते खाली जात नाही, थांबतो. खाली जाणार आहे. मुस्लिम असं वाटले. होय. इम्रान दादा तुम्हाला ठीक आहे. पुढे बघा आता. हा हातोडा तरी वाटायलाय का नाही. येस. हातोडा असा उलटा ठेवल्यानंतर काय होणार, पडणार. सरळ ठेवल्यानंतर आपोआप वरती जाणार नाही, पण असं मारल्यानंतर वरती जाणार. ठीक आहे. पण उलटा धरल्यानंतर पडणार हे तरी वाटायला. आता लिहून घ्या आता खाली. बोथ पॅटर्न्स आर मेनली युज्ड फॉर बुलिश मोमेंटम. पहिल्यासाठी काय. हा पहिला लिहायचं. क्लास चालू बोथ पॅटर्न्स आर मेनली युज्ड फॉर बुलिश मोमेंटम. म्हणजे आता दोन्ही पॅटर्न कशासाठी यूज करणार आहे सांगाय. बुलिश बुलिश मोमेंट साठी. ठीक आहे. काय म्हटलं. बोथ पॅटर्न्स आर मेनली युज्ड फॉर बुलिश मोमेंटम. तुम्हाला काय वाटलं सेकंड बघून पडणार आहे, पण डेफिनेशन काय दिलंय, दोन्ही पण बुलिश साठीच वापरणार आपण. मोमेंटम. हा. आता खाली हॅमर लिहा, फक्त हॅमर. हा सब पॉइंट हॅमर लिहा. आणि त्याच्या खाली ग्रीन हॅमर लिहा. त्याचा सब पॉइंट. हा. ग्रीन हॅमर. स्ट्रॉंगर बुलिश रिव्हर्सल. स्ट्रॉंगर बुलिश रिव्हर्सल लिहिला. आणि त्याच्यानंतर खाली बघा काय लिहायचं. हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न हे एका डाऊन ट्रेंड मध्ये फॉर्म होतं. आणि एका सपोर्ट लेवलला फॉर्म होतं.
होतं आणि काय एका सपोर्ट लेवलला फॉर्म होतं. आणि ट्रेंड रिव्हर्स करू शकतो. म्हणजे इम्रान दादा राऊंड ट्रेंड कशामध्ये कन्वर्ट करू शकते? अप ट्रेंड मध्ये. ठीक आहे. आता डेफिनेशन ऑफ हॅमर कॅन्डलस्टिक लिहून घ्या. मुस्तकीम दादा, हा बोला. इट फॉर्म्स अ डाऊन ट्रेंड लिहिलाय. काय सपोर्ट लेवलला फॉर्म होता त्याच्या पुढे. सपोर्ट लेवलला फॉर्म होते आणि हा. ट्रेंड रिव्हर्स करू शकते. डिफरेन्स ऑफ हॅमर कॅन्डलस्टिक. हा. हा लिहिलं. आता खाली लिहा डेफिनेशन ऑफ हॅमर कॅन्डलस्टिक. हा खाली लिहा त्याच्या स्मॉल बॉडी रेड और ग्रीन लाल मध्ये पण असू शकते आणि ग्रीन मध्ये पण असू शकते. ठीक आहे. हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्नचा कलर कोणता पण असू शकतोय, रेड पण आणि ग्रीन पण. ओके. बॉडी कशी असणार? स्मॉल असणार. कॉमा करून लिहा बॉडीपेक्षा कमीत कमी 2 पट लोअर वीक असणार. बॉडीपेक्षा कमीत कमी 2 पट 2x ला लोअर वीक असणार. डबल. हा डबल. बॉडीपेक्षा डबल लोअर वीक असणार. कंपल्सरी असणार काय? इम्रान दादा लोअर वीक कसा असणार? डबल 2 पट. डबल. आता थर्ड पॉइंट लिहून घ्या. अप्पर वीक हे असू पण शकतं आणि नसू पण शकतं. अप्पर वीक हे असू पण शकतं आणि नसू पण शकतं. आणि असलं तरी कमीत कमी असणार, एकदम मिनिमम 1% ऑफ अ बॉडी, 1% पण असणार. लिहून घेतला. आता हाऊ टू कन्फर्म लिहा. आता ह्यामध्ये किती कॅन्डलस्टिक पॅटर्न आहेत सांगा? एक आहेत का दोन आहेत? 2. एकच आहे. एकच आहे. स्टिक पॅटर्न्स होय. पॅटर्न एकच आहे. हॅमर हो, तेवढे हॅमर. 2 आहेत, फक्त त्याचे कलर वेगळे असू शकतात. तो रेड पण असू शकतो किंवा ग्रीन पण असू शकते. ठीक आहे. हाऊ टू कन्फर्म लिहिला. फर्स्ट कॅन्डल कायम एक पॅटर्न असणार, ते आपलं जे आपण बघालोय ते. सेकंड कॅन्डल शुड बी क्लोज्ड अबोव द फर्स्ट कॅन्डल्स हाय. सेकंड कॅन्डल शुड बी क्लोज्ड above the first candle's high and it should be a green candle. सेकंड कॅन्डल कुठं क्लोज व्हायला पाहिजे? फर्स्ट कॅन्डल्स च्या हायच्या वरती. आणि त्याचा कलर कायम कोणता पाहिजे? ग्रीन पाहिजे. ठीक आहे. ग्रीन. आता खाली लिहा
लिहिणार का पहिला आता प्रॅक्टिकली बघणार? प्रॅक्टिकल दाखव. प्रॅक्टिकली दाखवत तसं लिहित जावा फक्त पॉईंट. ठीक आहे. कन्फर्मेशन कसं घ्यायचं समजलं? कसं दिसतंय समजलं? कुठं फॉर्म होते समजलं? आता प्रॅक्टिकली दाखवतो तसं लिहून घ्या. आता हॅमर कॅन्डलस्टिक तयार कशी होत्या बघा. काय ओपन झाल्यानंतर पहिला ग्रीन हॅमर बघूया का रेड हॅमर बघूया? ग्रीन बघूया. आता इमॅजिन करा इथं ओपन झाली. ठीक आहे. ओके. ओपन झाली इथं. ओपन झाल्यानंतर हाय असू पण शकतोय किंवा नसू पण शकते. ठीक आहे. आता ह्या कॅन्डलला आपण हाय नाही समजा. हा मार्केट पहिला ही कॅन्डल काय करत्या, पहिला खाली जायला बघत्या. आता ओपनिंगच्या खाली म्हटल्यानंतर कॅन्डलचा कलर कोणता पाहिजे? हा रेड. रेड झाली. पण इथं काय झालं, इथं जे सेलर्स होते त्यांच्या ऑर्डर ह्याने काय केल्या, रिजेक्ट केल्या आणि कॅन्डल इथनं काय गेली, परत वरती गेली. ठीक आहे. बघा ओपन झाली इथे कॅन्डल, ओपनिंगच्या खाली असल्यामुळं कॅन्डल रेड झाली. म्हणजे इथं एवढी बॉडी खाली आलेली, एवढी समजा. ठीक आहे. मग इथं काय केल्या मार्केटनं ऑर्डर, सेलर्सच्या ऑर्डर इथे घ्यायला नाहीत मार्केटनं. खालून पुश करणं म्हणजे काय, बाईंगचा प्रेशर येणं. मग इथं बाईंगचा प्रेशर आला. कॅन्डल कुठं फ्लिप झाली, ओपनच्या वर, म्हणजे कॅन्डल ग्रीन क्लोज झाले आता. ठीक आहे. हातोडा दिसायला का नाही आता? मग आता मला सांगा इथं काय झालाय, हॅमर पॅटर्न क्रिएट झालाय. ओपनिंगच्या वरती क्लोजिंग दिली म्हणजे कॅन्डल ग्रीन तयार झाली. जेव्हा खाली आलेली तेव्हा इथं ऑर्डर रिजेक्ट झालेल्या सेलर्सच्या एवढ्या आणि बाईंगचं प्रेशर असल्यामुळे कॅन्डल फ्लिप झाली. लिहून घ्या आता इथं पहिला पॉइंट खाली. कॅन्डल खाली जायला बघते, हॅमर कॅन्डल खाली जायला बघते. पण सेलर्सचा ऑर्डर रिजेक्ट करून कॅन्डल फ्लिप होते वरच्या साईडला आणि हॅमर सारखे दिसणारी कॅन्डल तयार होते. पण सेलर्सच्या ऑर्डर रिजेक्ट करते आणि कॅन्डल फ्लिप होते वरच्या साईडला. आणि हॅमर सारखी दिसणारी कॅन्डल तयार होते. आता मी तुम्हाला प्रॅक्टिकली ते दाखवलं कशी फॉर्म होत्या. मग तुम्ही जरा दाखवलं. आता थर्ड कॅन्डलला क्लोजिंग कुठं द्यायला पाहिजे सांगा. ओपनिंग इथं झाल्या, क्लोजिंग ह्याचा हाय कुठं इथंच आहे. क्लोजिंग इथं द्यायला पाहिजे काय इकडे द्यायला पाहिजे? क्लोजिंग कुठं द्यायला पाहिजे? वरती म्हणजे कुठं सांगा. वरती कॅन्डलच्या हायच्या वरती. क्लोजिंग नाही, हायच्या वरती म्हणायचं त्याला. क्लोजिंग काय, क्लोज इथं पण होऊ शकत्या. हाय कुठपर्यंत गेला बघायचा. म्हणजे
हीच कॅन्डल ओपन झाल्यानंतर क्लोज इथं दिली. आता इथं कसलं कन्फर्मेशन झालं अप ट्रेंडचं, ठीक आहे, समजलं. हॅमर कॅन्डल कशी फॉर्म होत्या. हो. आता मी स्टार्टिंगला काय सांगितलं बघा तुम्हाला, ग्रीन हॅमर जो असतोय हा स्ट्रॉंग बुलिश रिव्हर्सल असतोय. आता दुसरा म्हणजे रेड हॅमर, तो पण हॅमरच आहे, स्टील बुलिश बट विकर लिहिलंय, बरोबर आहे. मुस्तकीम दादा बरोबर आहे. मुस्तकीम दादा हा. बरोबर आहे. काय म्हणलास परत? रेड हॅमर जो असतोय तो स्टील बुलिश असतोय पण वीक असतोय. लिहून दिलंय का नाही पहिला. लिहून घ्यायलाय का नाही. लिहिलंय की. मग रेड हॅमर समोर मी काय लिहायला सांगितले सांगा. ग्रीन हॅमर तेवढं हा ग्रीन हॅमर एवढंच दिलं. रेड हॅमरचं आता लिहून नाही. घ्या मग इथं खाली. रेड हॅमर हा पण हॅमरच आहे ना, सांगा मला आता. रेड हॅमर हा हातोडाच आहे. यस. पण कोणत्या कलर मध्ये आहे बघा, रेड मध्ये आहे. पहिला इथे तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवू मी. हा कोणत्या कलर मध्ये आहे, रेड कलर मध्ये आहे, ठीक आहे. आता ओपन हा इथं झालाय रेड मध्ये, आणि ओपन झाल्यानंतर हा वरती गेलाच नाही, म्हणजे ओपनिंगच्या खालीच आहे. त्यानं पण काय केलं बघा, हॅमर कसं तयार झाला, खाली गेलं, अजून खाली गेलं, ठीक आहे. पण इथं कोणाच्या ऑर्डर रिजेक्ट केल्या मार्केटनं. सेलिंगच्या ऑर्डर, बायर्सच्या नाही, सेलिंगच्याच. खाली ऑर्डर कायम कोणाच्या असणार सांगा आता. हा खालती सेलिंगच्या. सांगा की कोणाच्या असणार. सेलिंगच्याच ऑर्डर्स ना. सेलिंगच्या ऑर्डर रिजेक्ट करणार मार्केट, आणि बायर्सच्या ऑर्डर घेऊन मार्केट वरती जाणार, ठीक आहे. सेलिंग करायला तरी कॅन्डल अशी खाली क्लोज झाली असती, पण हे खाली क्लोज झाली नाही. ह्याच्या ऐवजी काय झालं बघा, ऑर्डर ते रिजेक्ट केल्या आणि कॅन्डल वरती आली. आता मगाची कॅन्डल पूर्ण फ्लिप झालेली की नाही सांगा मला, आणि ग्रीन झालेली. मग यामध्ये तसं झालं नाही. यामध्ये काय झालं, कॅन्डल खाली आली, सेलरच्या ऑर्डर रिजेक्ट केल्या आणि एक हॅमर पॅटर्न क्रिएट केला, पण फ्लिप झालं नाही ग्रीन साईडला, ठीक आहे. आता इथं सांगा मार्केटमध्ये अजून मग सेलर्स आहेत का नाही त्या कॅन्डल मध्ये. आहेत. पण वीक मोठा असल्यामुळे सेलर्स बायर्स पेक्षा कमी आहेत का नाही. मग आता लिहून घ्या खाली, रेड हॅमरच्या पुढं स्टील बुलिश बट विकर. स्टील बुलिश बट विकर म्हणजे अजून बुलिश सप्लाय जास्त आहे पण कमजोर आहे, ठीक आहे. बुलिश बट विकर म्हणजे काय सांगा, मार्केटचा ट्रेंड बुलिशच आहे पण विकर आहे. वीक काय माहित आहे काय, ह्यानं रेड क्लोज केलं म्हणून वीक आहे. जर ग्रीन असतं तर स्ट्रॉंग बुलिश रिव्हर्सल दिले का नाही. आता ह्यामध्ये स्टील बुलिश का म्हटले माहिती आहे काय, जर या कॅन्डलनं क्लोजिंग असं इथं दिलं असतं, मग याला बुलिश म्हटलो असतो काय, म्हटलो असतो काय, बेअरिशच म्हणणार याला. रेड हॅमर आहे पण बुलिश आहे का म्हटलं माहिती आहे, खालनं प्रेशर आलंय म्हणून हे कॅन्डल वरती क्लोजिंग दिल्या, नाहीतर खाली पण क्लोज होता आला असतं याला, ठीक आहे. म्हणजे सेलर्सला रिजेक्ट केला आणि इथं कॅन्डल रेडच झाली, पण बुलिश अजून कंट्रोल मध्ये आहे, ठीक आहे. बायर्स अजून कंट्रोल मध्ये आहेत. आता यानंतर कन्फर्मेशन याचं कुठं भेटणार सांगा, इथं वरती क्लोज झाल्यानंतर भेटणार. माझं कन्फर्मेशन भेटलं का नाही सांगा मला. भेटलं का नाही. नाही भेटायला. मग जरा तुम्ही सांगा काय भेटाय नाही.
कोणतं कन्फर्मेशन होणार आहे? ह्या कॅन्डल कन्फर्मेशन भेटलं का नाही अपट्रेंडचं? फ्रेंडचं म्हणताय? हा कारण ते कन्फर्मेशन सेकंड कॅन्डल वरती क्लोजिंग झालंय की काय? हायच्या वरती क्लोजिंग दिलाय की कन्फर्मेशन दिलं का नाही मग? क्लोजिंग झाली कॅन्डल क्लोज झाल्या इथं हायच्या वरती कॅन्डल न क्लोजिंग दिलंय ऑलरेडी. कन्फर्मेशन दिलं का नाही अपट्रेंडचं? आरम्या शांत बस. त्यांनी पण सांगू देत. सेकंड हायर आहे. काय सेकंड हायर आहे ब्रेक चालू. अपट्रेंडचं म्हणजे कॅन्डलस्टिक दिल्यानंतर अपट्रेंडचं कन्फर्मेशन दिलं का नाही? या कॅन्डल नंतर कॅन्डल ही वरती क्लोजिंग व्हायला पाहिजे म्हटलंय का नाही डेफिनेशन मध्ये? मग कॅन्डल ह्याच्या वरती क्लोजिंग दिलंय का नाही सांगा? मग किती अपट्रेंडचं कन्फर्मेशन झालंय का नाही? झालंय काय नाही मीच विचारायलोय. मला कन्फ्युज व्हायलंय. तरी झालंय म्हटलंय बघू. वाचा एकदा आता काय दिले डेफिनेशन. कन्फर्मेशन कसं घ्यायचं सांगा? हाऊ टू कन्फर्म मध्ये सेकंड कॅन्डल ही कशी क्लोज व्हायला पाहिजे आणि कुठं क्लोज व्हायला पाहिजे म्हटलं? फर्स्ट कॅन्डलच्या हाय. हा आता इथं बघा इथं बघा फर्स्ट कॅन्डलच्या हायच्या वरती क्लोजिंग झालंय का नाही? ग्रीन कॅन्डल. हा बट इट शुड बी ऑलवेज काय म्हटलंय? ग्रीन पाहिजे. हे रेड आहे. ग्रीन रेड आहे मग इथं कन्फर्म आहे का म्हटलं सोडत होता? मग डेफिनेशन प्रमाणे इथं काय पाहिजे? ग्रीनच पाहिजे. हॅमर कोणत्या पण कलरचा असू दे, रेड असू दे किंवा ग्रीन, हॅमरच असणार. हा त्याला ग्लास म्हणणार नाही मी, हॅमरच म्हणणार त्याला. सेफ हॅमरचा असू दे पण रेड असू दे किंवा ग्रीन असू दे त्याला हॅमरच म्हणणार मी. ठीक आहे. आणि रेड हॅमर हा सेलिंग साठी नसतोय, बुलिश साठीच असतोय. पण तिथं कन्फर्मेशन वीक असते का माहितीये का? अजून याच्यात सेलर्स आहेत म्हणून. पण इथं कन्फर्मेशन आता इथं दिलंय का नाही सांगा? आता दिले. मग लिहून घेतला आता ते पॉइंट विकर म्हणून असते म्हणून. आता बघा खाली अजून एक लिहून घ्या. रेड हॅमरचं कन्फर्मेशन भेटल्यानंतर पण आपण तिथं कन्फर्म होणार नाही. रेड हॅमरचं कन्फर्मेशन भेटल्यानंतर पण आपण तिथं कन्फर्म होणार नाही. भेटल्यानंतर पण आपण तिथं कन्फर्म होणार नाही. आता मला सांगा का यामध्ये हॅमर कुठं आहे? कुठं म्हणलं? इथे हॅमर कुठं आहे सांगा मला. बॉडी पेक्षा डबलच पाहिजे म्हटलोय. हे बॉडी पेक्षा ट्रिपल आहे. बॉडी पेक्षा हे पण किती आहे? जास्त आहे. बॉडी पेक्षा डबलच पाहिजे फक्त कंपल्सरी. इथं झालाय. बॉडी किती पॉइंटची आहे बघा? 0.10 पॉइंट या समजा. 1 पिपची बॉडी आहे म्हणजे इथं 2 पिपची वीक पाहिजे. 2 पेक्षा जास्त आहे नाही, 1 डबल पाहिजे. हा 2 पिपची वीक पाहिजे. 2 पेक्षा जास्त आहे का नाही? मला हॅमर म्हणायचं नाही.
इथं सांगा आहे का नाही? 2 पिपची वीक आहे, 2.5 पिपची 2.5 पिपची वीक आहे आणि 2 पिपची बॉडी आहे का नाही? मोजून दाखवतो तुम्हाला. 3 पिपची वीक आहे, 3 पॉईंटची वीक आहे, ठीक आहे. आणि 1.5 पॉईंटची बॉडी आहे. 1.5चा डबल किती? मग इथं 3 पॉईंटचं आहे का? म्हणजे इथं बरोबर हॅमर आहे का नाही बघून समजायला पाहिजे. बरोबर आहे ते हॅमर. मग ह्याच्या हायच्या वरती क्लोजिंग पाहिजे होतं. दिलंय का नाही सांगा? नाही द्यायला. मग इथून पडलं का नाही बघा. कन्फर्मेशन झालं म्हटलं इथं तुम्ही काय करणार आहे काय? नाही. आता मला सांगा, बघून सांगा. मेजरमेंट घ्यायची दर टाइम गरज नाही. इथं आहे का नाही हॅमर? इथं यो बॉडी ह्यो वाला इथला मुस्लिम दादा आहे का नाही इथं? हा वाला ग्रीन डबल नाही ना ते. डबल आहे की काय? 11 पिपची बॉडी आहे, 24-25 पिपची वीक आहे. 22. म्हणजे अंदाजी जरा कन्फर्म असं म्हणायचं नाही, अंदाजी जरा तिथं. बॉडीपेक्षा डबल आहे का नाही मग सांगा इथं. पण ट्रिपल नको आहे. बॉडीपेक्षा डबल आहे. ह्याच्या हायच्या वरती क्लोजिंग दिलंय. ट्रेंड इथून वरती गेला का नाही बघा. परत ह्याला हॅमर म्हणायचं नाही, ह्याच्या बॉडी एवढीच वीक आहे, ठीक आहे. आता अजून एक हॅमर बघूया. एक कन्फर्म आणि एक कन्फर्मेशन न घेतल्यामुळे बघितला काय काय होतंय. रेड हॅमरचं बघितला काय होतंय. आता ह्यो हॅमर आहे का नाही सांगा मला. झूम करून दाखवलोय तुम्हाला. हे बघा मेजरमेंट घेतोय इथं. एवढी बॉडी यायची म्हणजे ह्याच्या डबल मला हे पाहिजे, वीक पाहिजे, ठीक आहे. एक अंदाजे घ्या. हाय डबल बॉडीपेक्षा डबल आहे. ऍक्युरेट सांगितलंय काय? नाही, फक्त 3 पट नको आहे, ठीक आहे. मग इथं आहे का नाही बघा मुस्लिम दादा. मुस्लिम दादा वीक डबल आहे सेम पाहिजे का? म्हणजे तेवढीच पाहिजे काय कमी चालतं? नाही, कमीत कमी डबलच्या आसपास तरी पाहिजे. डबल तरी आहे डबलच्या आसपास पाहिजे. कंपल्सरी डबल पण नको आणि ट्रिपल पण नको. 2.5 पट असली तरी चालत्या, पण ट्रिपल नको आणि डबलच्या आसपास असली तरी चालत्या. मग इथं हाय काय नाही बघा. मग ह्याच्या हायच्या वरती क्लोजिंग दिलं का नाही. ह्यो हाय आहे, ह्याच्या वरती क्लोजिंग दिलंय का नाही. मग इथनं वरती गेलं का नाही बघा परत. पण रेड हॅमर आहे. इथं आपण कन्फर्मेशन घेणार, पण इथं आपण ट्रेड करायला किंवा हालचाल काय ते करणार नाही, ठीक आहे. अजून एक बघूया. हे पण हॅमर मध्ये येतंय, पण हे तुम्हाला पुढे शिकवणार आहे. ह्याला काय म्हणतात. इथं बघा आता बॉडीपेक्षा डबल आहे का नाही. अंदाजे बघून सांगा आता. डबल किंवा 2.5 पट 3 पट्टीच्या आत आहे. त्याच्या वरती हायच्या वरती क्लोजिंग दिलंय. वरती गेला का नाही ट्रेंड.
इथं बघा मुस्लिम जरा तुम्ही सांगा कुठल्या म्हटलं यो आला हॅमर पॅटर्न तुम्हाला दिसायला शिकवलंय हा, म्हणे कसं आहे, दिसतंय. मग इथं याच्यावरती क्लोजिंग कन्फर्मेशन दिलंय. दिलं. ट्रेंड इथून वरती गेलाय का नाही. गेला. हा रेड हॅमर आहे. हम्म. याच्यावरती क्लोजिंग दिलंय. होय. इथून वरती गेलंय. होय. आता ह्यो तुम्हाला हॅमर वाटायला पण याच्या बॉडी पेक्षा वीक जास्त आहे सांगा. कोणता ह्यो आला बॉडी एवढीच नाही. हॅमर नाही का नाही हो. नाही. बघून समजलं तुम्हाला. हम्म. मग आज काय डाऊट आहे तुम्हाला. आज काय काय शिकलो होता मला सांगा पहिला. O2 काय काय शिकलो सांगा आज. कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये bullish हा. single peg, bearish single peg हा आणि हॅमर हॅमर हा हॅमर अँड हॅमर इन्व्हर्टेड हॅमर ठीक आहे. हॅमर आणि बुलिश सिंगल फिंग आणि बेरी सिंगल फिंग ठीक आहे. होय. आता मला सांगा बेरी सिंगल फिंग कशी दिसते सांगा मला. हॅलो वसंत दादा. हॅलो हॅलो सजर दादा. हॅलो वसंत दादा. हा बोला की. इथं बाय करणार. बाय केलं की उशीर मी. केला आहे. फास्ट स्टुडंट कुठे गेलाय बाय ह्यो ब्रेकआउट झाल्यानंतर. हॅलो वसंत दादा. हॅलो हॅलो वसंत दादा. हॅलो तुम्ही तिघं बघा आता. इम्रान दादा हा बोला. आपण बेरी सिंगल फिंग मध्ये कसं दिसतं सांगितलंय. पहिली कांडली काय असत्या लहान कोणत्या कलरच्या असत्या. ग्रीन आणि दुसरी कांड सांगा मुस्तकिम दादा कोणत्या कलरच्या असत्या. मोठी लाल कलर. बेरी सिंगल फिंग मध्ये मोठी लाल कलरची असते ठीक आहे. हा अंशा घे मेसेज करू नको क्लास मध्ये बोल. बोला की सर. घे तिथे 0.02 नाही समजलं तुम्हाला. बुलिश सिंगल फिंग म्हणजे काय सांगा. मुस्लिम दादा तुम्ही सांगा बुलिश सिंगल फिंग म्हणजे कशी दिसत्या. पहिल्या कॅन्डलचा कलर कोणता असणार. लाल लहान आणि दुसऱ्या कॅन्डलचा मोठी असणार ग्रीन कलर. समजलंय बुलिश सिंगल फिंग आणि बेरी सिंगल फिंग. आता स्लो चाललाय क्लास. स्लो चाललाय का फास्ट चाललाय क्लास. आहे बरोबर आहे. बरोबर आहे. कोणाला काय डाऊट आहे मग अच्छा याच्यात. हॅमर कोणत्या पण कलरचा असू दे हा. ग्रीन किंवा रेड त्याला हॅमरच म्हणणार आपण. होय. ग्लास तांब्या काय म्हणणार आहे दुसरं नाही थोडीच बघ. हॅमरच म्हणणार ठीक आहे. कन्फर्मेशन कसं घेणार. हायच्या वरती क्लोज केल्यानंतर कन्फर्मेशन घेणार ठीक आहे. आता मला सांगा तुम्हाला तर बऱ्यापैकी ट्रेडिंग म्हणजे काय समजायला लागलंय. उद्यापासून तुम्ही लाईव्ह मध्ये ट्रेडिंग करू शकताय काय. हॅलो सुधीर दादा. हॅलो सुधीर दादा. हा वसंत दादा बोला काय म्हणाल. बाय कुठं कितीला गेला 21 ला. कोणत्या बेसवरती बाय केला सांगा मला. 1 मिनिटाच्या चार्टवर केलाय मी. फुल बॅकला केलाय.
फुल बॅकला केला बरोबर आहे, पण इथं बाय करण्याचं रिझन काय होतं? लॉजिक सांगा मला काय होतं. लॉजिक ते खालची लिक्विडिटी घ्यायला तर येणार होतं ते, म्हणून तिथे मी बाय केला. आता मला सांगा, पहिला ही लिक्विडिटी होती का इथं? लिक्विडिटी होती की वरची. मग इथं तुम्ही सेलिंगचं होतं तर इथं बाईंग का केला? लॉजिक सांगा मला. माझी 21 ला पडली, खाली पडली माझी, वरती नाही. 21 वरतीच आहे याच्या, पण वरती तर काय केला? लॉजिक सांगा म्हणा. मी तुम्हाला हे शिकवलंय, दररोज लाईव्ह मध्ये शिकवतोय. मार्केट तिथे 2 टाइम आले, ते तिसरे टाइम येणार नव्हतं म्हणून तुम्ही बाय केलं मी तिथं. येणार नव्हतं ते बरोबर आहे, पण हे जेव्हा रेजिस्टन्स ब्रेक होते तेव्हा त्याला काय म्हणायचं? नाही, रेजिस्टन्स ब्रेक केल्यानंतर तुम्हाला शिकवायला नाही ते. रेजिस्टन्स ब्रेक केल्यानंतर त्याला कशामध्ये तयार होतोय तो? सपोर्ट मध्ये तयार होतो. मग ते पण इथे एक लॉजिक होतंय का नाही? होतं की. मग आता ट्रेड तुमचा प्रॉफिट मध्ये चालू आहे? चालू आहे की. किती लॉसेस घेतलाय? 3 घेतले. ठीक आहे. हॅलो अनिश, हा बोला की. तू बाय केलास? नाही करा अजून. कशाला किती लागेल? बाय कर. एक मिनिट चार्ट आणि तुम्ही सगळी पण उद्यापासून नाही तर करू नका. अनुषा थांब, वरती गेले जाऊ दे, तुला खालच्या लेवललाच करू द्या. चालू कर, मधनं नको आता. आणि तुमच्या मधला आता ट्रेडिंग करण्यासाठी कोण कोण येऊ शकतो हे सांगा मला. हात वर करा. म्हणजे उद्यापासून पैसे इन्व्हेस्ट करून ट्रेडिंग करायचं. अरे कोण करू शकते? लाईव्हला असणार, मी असणार, आम्ही तिघं चौघं असणारच लाईव्हला. हा, तुम्ही परमनंटच आहो, तुमचा काय विषयच नाही. नवीन कोण? ठीक आहे चालू. उद्यापासून ट्रेडिंग करणार काय? विचार काय करायला? पैसा येणार की? कोणाला म्हणताय? तुम्हालाच की. मला काय म्हटलं? उद्यापासून ट्रेडिंग करायला येणार की नाही? गायडन्स करतो म्हटलं तर करणार. नाही, गायडन्स करणारच की मी. हा काय पण उद्या मी गायडन्स करणारच तुम्हाला. हा उद्यापासून येणार काय विचारला आलोय. चालतंय. मग उद्या स्टुडंट ग्रुपला मी सकाळी 10ला बरोबर लिंक टाकतो. उद्या वार कुठला आहे? गुरुवार. गुरुवार शिकवा. 2 दिवस तुम्ही आता काय करा माहित आहे? अकाउंट ओपन केलाय प्रत्येकानं? होय केले. कुणाच्या लिंक करून केलाय? हे सज्जद. दादा गेमर गेम करायला की माझ्यावर गेम करायला की तुम्हीच की. अरे माझी स्टुडंट झाले. हे बघा, आता उद्यापासून काय करा माहित आहे? तुम्ही अकाउंट उघडलाय, त्यामध्ये डेमो अकाउंट उघडायचं उद्या. सगळ्यांनी करू दे. सगळ्यांनी उद्या प्रत्येकाने डेमो अकाउंट उघडायचं. आणि आता जेन्युइनली सांगा मला, तुम्ही खरं मार्केटमध्ये किती पैसे गुंतवणार आहे? 7 करोड. नाही, सांगू दे खरं, त्या हिशोबाने त्यांना डेमोच सांगतो. किती गुंतवणार तुम्ही मार्केटमध्ये? 10, 5, 15 सांगा काय ते. 10, 5, 15, 1 लाख, 2 लाख, 10 लाख, 20 लाख किती सांगा. हा, मग काय करा माहिती आहे मुस्लिम दादा? तेवढीच अमाऊंट डेमो अकाउंटला ऍड करायची. मुस्लिम दादा, तेवढीच अमाऊंट डेमो अकाउंटला ऍड करायची आणि मी सांगतोय तसं प्रॅक्टिस करायचं. ठीक आहे? ठीक आहे काय? उद्यापासून 2 दिवस पूर्ण प्रॅक्टिसच करायची आणि नंतर ट्रेडिंग करायचं सोमवार पुढच्या. समजलं इम्रान दादा? इम्रान दादा, तुमचं अकाउंट काढला असणार होता. नाही मी इन्व्हाइट करतो की. सध्या डायच्या लिंक करून काय हॅक करतात काय? नाही थांबा, मुस्लिम काय तर महत्वाचं बोलल्यात. काय इन्स्टॉल केली, डिलीट करू काय म्हटलं?
डिलीट करा आणि माझ्या अंडर ओपन करा. लिंक शेअर केले. तिचा खटक्यावर बोल जाग्यावर पडते. लिंक शेअर केले. मी अजून एक चांगलं मी रेफरल कोड शेअर करतो. सज्जर दादा, हो पुढच्या बॅचला आपल्यामध्ये अजून एक कॉम्पिटिशन येणार आहे. काय वसंत दादा, हे अकाउंट ओपन केलेले जातात काय? नाही आर्चिव होते रे. आर्चिवचा ऑप्शन सर आहे ते नो ऍक्टिव्ह अकाउंट्स असतात ते आर्चिव मध्ये जायचं. त्या archive मध्ये कुठं कुठलं option ते? आहे archive मध्ये? रिअल डेमो आणि आर्चिव दाखवाले काय स्क्रीन शेअर कर. स्क्रीन शेअर करा तुमची. मोबाईल वरती बघतो मी. हा मी ह्याच्यावर करतो ना लॅपटॉपवर. हा. आणि हॅलो सज्जर दादा, बोल की. त्यांना सांगाय कसं अकाउंट ओपन करायचं. सांगतो त्यांचं पण चालू करूया. हा? काय आलं? लाईव्ह डेमो देण्यात येईल काय एवढा प्रॉब्लेम नाहीये. होय, डेमो मध्ये तुम्ही करा निवांत प्रॅक्टिस. फक्त बाईक सेटिंग कसं करा ते समजणार. अकाउंट ओपनिंगचा रे. हा, अकाउंट ओपनिंगचा होय. वसंतदादा प्रॉफिट किती चालू आहे मला मेसेज करा की. 7 करोड. 7 करोड. हा लॅपटॉप मध्ये दाखवायला आर्चिव, मोबाईल मध्ये दाखवत नाही. हा म्हणजे त्या आर्चिव मध्ये मोबाईलमध्ये क्लिक करा. दाखवतोय. नाही मग बघायला नाही. archive- नाही हो, सज्जरांचं लिंक करून असलं की दाखवत नाही ते. सज्जराचा काय स्कॅम करायला आहे? कसला? त्यांना अकाउंट चुकीचं द्यायला होय. नाही बरोबर आहे. आमचे अकाउंट सगळे बरोबर आहेत. नाही चुकीचं आहे. त्यांना लॅपटॉप वरतीच ओपन केलंय रे. हं. इम्रान थांब, मी शेअर करतो. त्यांच्या दोघांचं राहू दे. माझी लिंक आहे मस्त गेम. हा मी शेअर करतो. थांब. हा नाही, हा, आता ते INR आहे ते रिऍक्टिव्हेट करा. INR चे काय करू? रिऍक्टिव्हेटचं ऑप्शन चालेल. डेमो मध्ये जा पहिला ऍड केले. रिअल मध्ये आहेस? ऍक्टिव्हेट करा. रिअल मध्ये जायचं. नाही रिअल मध्ये जावा पहिला. अकाउंट ऍक्टिव्हेट दाखवून असेल तर आर्चिव मध्ये जाते आणि आर्चिव मध्ये अकाउंट मध्ये रिऍक्टिव्हेट कसं करायचं समजलं? आता ओपन न्यू अकाउंट दाबा. नाही डेमो मध्ये जागी. हाय रेंज अकाउंट डेमोचं. नाही नवीन काढलं. मग ओपन न्यू ओपन न्यू अकाउंट. अकाउंट. राईट साइडवर स्टँडर्ड कर. स्टँडर्ड कंटिन्यू. तिथं डेमो USD INR करा. डेमो वरती क्लिक कर. हा आणि USD च्या जागी INR करा. परत 500 जागी तुम्ही किती टाकणार आहे स्टार्टिंगला तेवढी अमाऊंट टाका तिथं. आणि काय करायचं? पासवर्ड आणि पासवर्ड टाकायचं. होय. आणि सगळ्यांची स्टार्टिंग ही 1000 नाही तर 5000 वरनं असायला पाहिजे. स्टार्टिंगला 10,000 टाकशीला, 1 लाख टाकशीला आणि घातल्यानंतर ट्रेडिंग कसं करायचं असं विचार करत असशीला. उद्या आर्यन काय कर माहिती आहे, ऑर्डर कशी टाकायची हे कसं टाकायचं त्यांना एक लाईव्ह घेऊया आपण. उद्या सकाळपासून रात्री 12 वाजेपर्यंत मी लाईव्ह असतोय. लाईव्ह मध्ये बसा. जॉईन किती आणि लावायचं? कितीला बनवा? 10 नंतर लिंक चालू असत्या. आम्ही एकदा 12 वाजता येते लिंक. बर. आणि 10 ते 12 पर्यंत गॅस ना. 10 ते 12 जेवण बिवण करून तयार व्हायचं. होय, मीटिंग चालू असते. फक्त आम्ही झोपलोय का नाही हे आम्हाला माहित नसते. मीटिंग कायम चालू असते. लेवलला आले की अलार्म वाजले की आम्ही उठतोय. नंतर दिवसभर बसलो की मग पैसे घालून बसतोय आम्ही सगळे. मग कुठं बी घेतोय. मग कुठे काय करा असेल करा असं करतोय आम्ही. कारण कधी 10 पट बी देते का तसं केलं की. तर मग करायचं नाही तसं. लागतंय काय? होय, 100त 1.
शंभरात एक नाही, जेव्हा आमचं आपण 50 होतं त्यामध्ये तशामध्ये. आणि A+ ट्रेड आमचं कसलं भारी होतं माहित आहे? A+ चे ना तुझं म्हणजे बेस्ट ट्रेड आमचं जे ग्रुपवरती शेअर करतोय ते. म्हणजे 15 मिनिटाच्या वरच्या लेवलच्या हा 15 मिनिट, अर्धा तास, 1 तास या लेवल. ओके त्या लेवलचे. आता सजर दादा, हा मुस्तकीम दादांना, इम्रान दादांना आणि सौरभ दादांना लॉर्ड्स त्यांना बरोबर जपायला सांगायला पाहिजे. आपण लास्ट टाइम लोचा केलो तसं करा नको ती यार. नवीन असतात ती करतात रे, कारण की यांना ट्रेडिंग मध्ये एक्सपिरियन्स कमी आहे. होय, ही मग करतात. पैसा हे करत नाही ते. आमच्यासारखे 1.5 शनी असतात का पैसा नाही, पैसा पैसा पैसा. आमच्यासारखे 1.5 शनी असतात का नाही, मग ते 10 टाकून होय. आता ही बाकीची आहेत का नाही, हे सगळी नवीन आहेत. experience वाली नाहीत, त्याच्यामुळे ही सांगाल तसं करणार ती, हो. कारण तेच 1 महिना जाऊ दे, 5,000चा विस्तार नियम करू दे. बरोबर आहे, फक्त नियमात तुम्ही बसल्याशी की लॉस होणार नाही तुम्हाला कधी. होय. ए अंशा, माईक चालू कर. आले अरे की पैसा आला गे विड्रॉल मार. ए अंशा, हॅलो तेव्हा पण नक्की. हॅलो, या आणि शांती पाहिजे रे. तुला ट्रेड घे म्हटलो तो घ्यायला नाहीस, खाली आल्यानंतर विचारलास घेऊ का?